मुलांना वर्षभर अगदी गेल्या वर्षीपासून परीक्षा पुढं जात आहे आणि शेवटी उद्याचा दिवस आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्यापासून आता तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत आणि वेळ पण तुम्हाला यावर्षी भरपूर मिळालेला आहे. पोर्शन तर आपण गेल्या वर्षीच कव्हर केला होता. त्यानंतर यावर्षी जूनपासून तुम्ही भरपूर असा सराव केलेला आहे. तुम्हाला वेगळं बसून वेगळं असं मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही त्याचं काहीतरी चीज करा आणि व्यवस्थित प्रश्न वाचून, आता मॅडमने सरांनी सांगितलेलेच आहेत सगळ्या सूचना तुम्हाला, तरी पण आत बाहेरून आत गोल रंगवत या प्रश्न व्यवस्थित वाचा. गणिताच्या बाबतीत अगदी व्यवस्थित वरच्या सूचना वाचा. 2 पर्यायाचे प्रश्न असतात, ते 2 पर्यायाचे प्रश्न दोन्ही करेक्ट आले तरच मार्क मिळतात. तो अतिशय विचार करून सगळी उत्तरं सारखीच असतात, थोडाफार बदल असतो आणि आपल्याला वाटते की गफलत होती हे उत्तर बरोबर असेल. गडबड करू नका. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग सोडवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर फोन आला. इयत्ता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी जे उद्या स्कॉलरशिपची परीक्षा अखेर शेवटी देणार आहेत, त्या सर्वांना पहिल्यांदा माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सांगण्यासारखं जे होतं बऱ्यापैकी मुद्दे कव्हर झालेले आहेत, पण एक गोष्ट मी पुन्हा सांगेन, जरी रिपीट झाली तरी प्रश्न तुम्ही पूर्ण वाचा. इथं काही विद्यार्थी आहेत, त्यांचे पेपर मी चेक केलेत, त्यात असं दिसून येतं आहे की उत्तर नकारार्थी पाहिजे तिथे, म्हणजे यापैकी काय नाही. क्रियापद वाचत नाहीत तुम्ही प्रश्नातलं. शेवटचं क्रियापद निश्चितपणानं वाचा. तुम्ही मधले प्रश्नाचे 4 ते 5 शब्द वाचताय आणि शेवटपर्यंत जातच नाही. तुम्हाला त्या 4-5 शब्दामध्ये असं वाटतं की हे वाचलंय मी आणि याचं उत्तर मला माहीतच आहे, पण ते तुम्हाला माहिती आहे ते उत्तर तिथं नको आहे. त्यांना जे आहे ते नको आहे. क्रियापद वाचलं की कळतंय आपल्याला प्रश्नाचं. यात जे नकारार्थी जे काय आहे ते तुम्हाला तिथं पाहिजे असणार आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून प्रश्न पूर्णपणे तुम्ही कव्हर करा, पूर्णपणे वाचा, सगळे प्रश्न नीट सोडवा. ज्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागणार आहे प्रश्नाचा विचार करून उत्तर लिहिताना तिथं वेळ द्या. सगळे प्रश्न काय खूप सगळे अवघड असतात असं नाही, सोपे प्रश्न पण असतात त्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे. त्या प्रश्नांना तुमचा वेळ वाचणार आहे आणि तो वाचलेला वेळ जास्त अवघड असणाऱ्या प्रश्नांसाठी तुम्ही वापरायचा आहे. शक्यतो प्रश्नपत्रिका ही वेळेच्या आत सोडवा. थोडासा शेवटी एक 5 मिनिटं का होईना वेळ तुमचा वाचू द्या, पुन्हा एकदा चेक करण्यासाठी. ठीक आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. धन्यवाद. उद्या तुमची परीक्षा आहे, म्हणजे कोण बनणार करोडपती अशा स्वरूपाचं एक चॅलेंज तुमच्या समोर आहे. मी एवढंच त्या निमित्तानं सांगणार आहे, या परीक्षेमध्ये जो 5वीला गुणवत्ता यादीत येईल त्याला माझ्याकडून 501 रुपया बक्षीस असणार आहे आणि जो 8वीला गुणवत्ता यादीत येईल त्यालाही 500 रुपयाचं माझ्याकडून 501 रुपये माझ्याकडून बक्षीस असणार आहे. तर हे बक्षीस कोण मिळवतंय, कोण करोडपती होतंय मला बघायचं आहे. या वर्षीच्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे बॅचकडून चांगल्या अपेक्षा आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्ही काहीतरी कमावणार आहात आणि बरेच विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण होणारच आहेत. तरी उत्तीर्ण तुम्ही व्हालच सगळे, परंतु यापेक्षा जास्तीत जास्त गुणवत्ता यादीत कसं या याच्याकडे लक्ष द्या. गुणवत्ता यादीत आल्यानंतर तुम्हाला शासनाकडून सरांनी सांगितल्याप्रमाणे शिष्यवृत्ती सुरू होणार आहे. त्याच्या अगोदरच मी तुम्हाला शिष्यवृत्ती देणार आहे 500-500 रुपयाची. त्यामुळं कोण कोण येते आणि समजा 1, 2, 3 विद्यार्थी आले तर 500, 500, 500 असे 3-4 विद्यार्थ्यांना मी देणार आहे, लक्षात ठेवा. तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारायचं आहे आणि तुम्हाला या परीक्षेसाठी माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरांनी एक प्रकारचे चांगले संधी उपलब्ध करून दिलेले आहेत की सरांनी तुमच्यासाठी बक्षीस सुद्धा आज घोषित केलं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या, खूप कष्टाद्वारे हे बक्षीस मिळवायचं आहे. यानंतर मी गायकवाड सरांना विनंती करतो
की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्रांनो, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मोहिते सर, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख आदरणीय बनगर सर, उपस्थित सर्व शिक्षक आणि ज्या परीक्षेला तुम्ही सगळेजण सामोरं जाणार आहात असे सर्व माझे विद्यार्थी मित्र. बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला आता बऱ्यापैकी सगळ्या सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. पण माझी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला पेपर हातात मिळाल्यानंतर पहिल्यांदा पेपर नीट वाचा. बऱ्याच सगळ्या शिक्षकांनी सांगितले तुम्हाला की प्रश्न 1-2 वेळा वाचा. प्रश्न वाचल्यानंतर उत्तर लिहिण्यासाठी लगेच काही गडबड करू नका. प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असणार आहेत. त्या 4 पर्यायापैकी नकारार्थी जे पर्याय आहेत म्हणजे त्यातले 2 पर्याय असे निवडा की बाबा ते उत्तर त्याच्यामध्ये असणार नाही. आणि 2 पर्यायामध्ये इमॅजिन करा की या 2 पर्यायामध्ये कोणता पर्याय बरोबर असेल. गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या ठिकाणी तुम्हाला क्रिया कराव्या लागणार आहेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मागे ठेवून क्रिया करून जे खात्रीचं उत्तर आहे त्याचाच गोल तुम्ही रंगवायचा आहे. जे गणितामध्ये तुम्हाला सोपे प्रश्न वाटतात बाबा हे मला येतं आहे, परफेक्ट जमतं, याचं हे उत्तर हेच परफेक्ट आहे, असं जे तुम्हाला वाटतं ते गोल तुम्ही अगोदर रंगवले तरी चालतील. पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला क्रिया केल्याशिवाय बाबा ह्याचं उत्तर नेमकं काय आहे हे समजणार नाही की ते प्रश्न तुम्ही मागं ठेवले तरी चालतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न मागं ठेवायचं आणि वेळेचं बंधन पण तुम्हाला पाळावं लागणार आहे. प्रत्येक मिनिटाला माझ्या मते एक प्रश्न तुम्हाला सोडवावा लागतो. त्याचा विचार करून तुम्ही हा सगळ्या क्रिया करायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं पेपर नीट वाचा, व्यवस्थित गोल रंगवा. बऱ्याच वेळा गोल रंगवताना बऱ्याच विद्यार्थ्यांची घाई गडबड होते, बाहेरच्या बाजूला सुद्धा पेन जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळी काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा टेन्शन घेऊन आज परीक्षा केंद्रात जाऊ नका. मला सगळं येणार आहे असं मनामध्ये भावना निर्माण करा. मी आजचा पेपर हा चेस करू शकतो, हा पेपर व्यवस्थित सोडवू शकतो, हा मनामध्ये भावना ठेवा आणि परीक्षा केंद्रामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित जा. तुम्हाला दिलेलं जे हॉल तिकीट आहे, जे काय तुम्हाला साहित्य सगळं घ्यायचे आहे, आयडेंटिटी घ्यायची असेल, तुमचं गणवायचं असेल, ते सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित जावा. आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन कोणतं घेऊ नका. कारण का तिथं सगळे आपले शिक्षक असतात. तर तुम्हाला काय अडचण आली तर संबंधित शिक्षकांना भेटा आणि सांगा. पण भांबावल्यासारखी आपली स्थिती निर्माण करून घ्यायची नाही. दुसरं महत्त्वाची सूचना असं आहे की पहिला पेपर झाल्यानंतर त्याचा विचार तिथं सोडून द्यायचा. बाहेर आल्यानंतर त्या पेपरमध्ये मी काय केलं आहे याच्यावर काय डिस्कस करत बसायचं नाही. तुम्ही घरात येऊन पण डिस्कस करू शकता. पुढचा जो पेपर आपला आहे त्याची चर्चा करा आणि त्याच्यामध्ये उत्तर मी कसं लिहू शकेल असा एक मनामध्ये भावना निर्माण करा. आणि उद्याचा पेपर सगळ्यांनी चांगला आणि व्यवस्थित लिहा. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना या परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर मी मुख्याध्यापक मोहिते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं एक दिवस अगोदर आपण या ठिकाणी थोडीशी परीक्षाही घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं माझ्या सर्व सहकार्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं कसं जावं हे सांगितलेलंच आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं गेले वर्षभर जादा तास घेऊन तुम्हाला आपापल्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हालाही धन्यवाद यासाठी देतो की तुम्ही पण उपस्थित राहिलात. प्रथम कुठं बाहेर गेला होता काय नाही ना? हां. तर तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा माझ्या सहकार्याने व्यक्त केलेली आहे. आणि खरोखरच का अपेक्षा व्यक्त करू नये? खामकर सरांनी तर बक्षीस लावलेलं आहे. कारण यातून काय होतं मुलांनो, यातून तुमचं नाव होतं, आपल्या आईवडिलांचं नाव होतं, गावाचं नाव होतं, शाळेचं नाव होतं. ज्यातून नावलौकिक वाढत असेल, जे केल्यामुळं नावलौकिक वाढत असेल, कौतुक होत असेल, शाबासकी मिळणार असेल, कौतुकाचा वर्षाव होणार असेल, असं काम करण्यासाठी आपण सदैव तयार असलं पाहिजे, नेहमी तत्पर असलं पाहिजे.
लक्षात घ्या मुलाला. आणि तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले गुणी विद्यार्थी यासाठी म्हणतो की तुमच्याकडे संयम आहे, तुमच्याकडे चिकित्सक वृत्ती आहे. चिकित्सक वृत्ती असावी लागते माणसाकडे. लक्षात आलं का? कारण प्रश्नाची आपल्याला चिरफाड करावी लागते. एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे चिरफाड करतो ऑपरेशन करण्यापूर्वी, खूप विचार करतो कोणत्या पद्धतीनं ऑपरेशन करावं की जेणेकरून ऑपरेशन सक्सेस होईल, त्याच पद्धतीने तुम्हाला चिरफाड करावी लागते. उत्तराची जवळजवळ 4 पर्याय असतात, त्यातला अचूक पर्याय निवडायचा असतो. आणि 4ही पर्याय हे जवळजवळ सारखेच वाटतात, एकसारखे वाटतात. मगाशीच या ठिकाणी आकृतीबद्दल प्रश्न विचारला संस्कारनं, सर ही आकृती आम्हाला सेमच वाटत आहेत म्हणून. पण त्यामध्ये सुद्धा बारकावा असतो, त्यामध्ये सुद्धा निरीक्षण शक्ती तुमची पाहिली जाते. अगदी बारीक नजरेनं आपण बघितलं तर अचूक जे उत्तर आहे, उत्तराचा जो पर्याय क्रमांक आहे तो निवडता येते, आकृती निवडता येते, संख्या निवडता येते. गणितामध्ये, भाषांमध्ये किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे प्रश्न असतात, खरोखरच चाचणी घेणारेच प्रश्न असतात. आपल्या बुद्धीची चाचणी, आपल्या बुद्धीची परीक्षा घेणारेच प्रश्न असतात. आणि म्हणून तुम्ही मला वाटतं वर्षभर खूप प्रयत्न केलेले आहे, परिश्रम घेतलेले आहेत. आणि तुम्ही उद्या परीक्षेला सामोरं जात आहात, तेव्हा त्या परीक्षेसाठी तुम्हाला मी संस्थानी विद्यालयाच्या वतीनं, माझ्या सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधूंच्या वतीनं मनपूर्वक पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. मुलांनो, तुम्हाला ज्या ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्ही अगदी मन एकाग्र करून, कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता, सकारात्मक विचार ठेवून परीक्षेला सामोरं जा. लक्षात घ्या, पेपर दिल्यानंतर पुन्हा त्या पेपरची चर्चा करत न बसता दुसरा जो पेपर आपण देणार आहे त्याचं वाचन किंवा त्याचं मंथन, त्याचं चिंतन करा. कळलं का? कुणी काय केलं, कुणी काय केलं हे न बघत बसता काय त्या परीक्षा केंद्रावरती सुद्धा जाताना शिस्तबद्धरित्या जायचं आहे, युनिफॉर्ममध्ये जायचं आहे. लक्षात आलं? तुमचं रिसिट सोबत घेऊन जायचं आहे. लेखन साहित्य, विशेषतः काळा किंवा निळा बॉलपेन तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. एक तिथं 2-2 पेन घ्या, जवळ असू द्या. लक्षात आलं? न विसरता आजच पूर्वतयारी करायची. घरी गेल्या कपडे वगैरे स्वच्छ धुवायला टाका, वाटल्यास वाळत असतील तर वाळतील सुद्धा, नाहीतर आहे युनिफॉर्म हा वापरला तरी चालणार आहे. लक्षात आलं? जेवणाचा डबा आठवणीने घ्यायचा सोबत. त्याचबरोबर मला वाटतं तुम्हाला फी सांगितली असेल सरांनी. येण्या जाण्याची फी तशी पोलीस या ठिकाणी आपण जातो म्हणून आपण 30 रुपये सांगितलेले होते, पण प्रत्यक्षात आपल्याला सांडगेवाडीला 8वीचे विद्यार्थी जाणार आहेत परीक्षार्थी, आणि बांबवड्याला 5वीचे परीक्षार्थी जाणार आहेत. मग मी त्यांना सांगितलं, त्या खरं वास्तविक त्यांना ते परवडत नाही, पण मी म्हटलं एकदा सांगितलेलं आहे तर 30 रुपयेमध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी सेवा द्यायची आहे. ते आपले गाडीवालेसुद्धा चांगले आहे, तुम्हाला कल्पना आहे. ते कदाचित 2 ट्रिप करणार आहेत. 5वीच्या मुलांना पहिल्यांदा सोडतील बांबवड्याला. लक्षात आलं का? आणि त्यानंतर 8वीच्या मुलांना सांडगेवाडी या ठिकाणी सोडणार आहेत. त्या ठिकाणी आपले सुपरवायझर आहेत, लक्षात घ्या, शिक्षक आहेत. त्या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो आहे की गतवर्षी काय एकच मागणी केलेली होती सुपरवायझरची, सांडगेवाडी आश्रमशाळा त्यांनी मागणी केली दुसऱ्यांदा. आणि बांबवड्याच्या परीक्षा केंद्रावरती पण एका शिक्षकाची मागणी केली पर्यवेक्षक म्हणून. तेव्हा बांबवड्यासाठी आताच मॅडमशी मी बोललो, कांबळे मॅडमनी सुपरविजन करण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि ते मान्य केलेलं आहे म्हणजे ते तुमच्यासाठीच येत आहे. आपली विद्यार्थी तिथं आहेत. वर्षभर मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे प्रश्नसंच तयार करून घेतलेला आहे, खूप तयारी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर तुमचं फॉर्म भरायचं काम असेल, ऑनलाईन सगळ्या पद्धतीचं काम आपल्या विभाग प्रमुख बंडकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मुलांना लक्षात घ्या.
म्हणजे आम्ही आमच्या परीनं काही कमी पडू दिलेलं नाही. आता जेवणाची सुट्टी झालेली असतानाही मी माझ्या सहकार्यानं सांगितलं 1-2 मिनटं मुलांना गायडन्स करूया, उद्याच्या परीक्षेसंदर्भात त्यांना चेअरअप करूया, शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला खूप चांगली माहिती सांगितली आहे. या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे त्याचं अनुकरण करा, घाबरून जाऊ नका, कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. आश्रमशाळा सांडगेवाडी या ठिकाणी भंडकर सर आहेत स्वतः आणि बांबोडे जनता विद्यालय बांबोडे या ठिकाणी कांबळे मॅडम त्या ठिकाणी आहेत. 5वीला काय अडचण येणार नाही, 8वीला सुद्धा काय अडचण येणार नाही. तिथून सुद्धा बसवायला भाऊ असतील, आपले शिपाई भाऊ असतील, तुम्हाला बसवून देतील गाडीला. शिवाय माने सरांना मी सांगितलेलं आहे, माने सर येतील. लक्षात आलं? तेव्हा चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जा मुलांनो. विवेक, चंचलपणा थोडासा कमी करायचा आहे. आता परीक्षेवरती लक्ष केंद्रित करा. आता मिळणाऱ्या ह्या वेळेचा सुद्धा उपयोग करा. तुमच्याकडे पुस्तकं आहेत की नाही? त्या पुस्तकाचा उपयोग करा. आज गेल्यानंतर बाकीचा इतर अभ्यास पूर्ण बंद ठेवा सध्या, उद्या परीक्षा होईपर्यंत. स्कॉलरशिपचाच अभ्यास करा. काय भरपूर अभ्यास करा, चिंतन मनन करा. काही शंका असली तर फोनवरती आपल्या विषय शिक्षकांना जरूर विचारा. तुमच्या शंकांचं निरसन नक्की केलं जाईल. हां, आणि तुमच्याकडून मुलांना खूप अपेक्षा आहे. काय आईवडिलांची जशी अपेक्षा असते तशी गुरुजनांची अपेक्षा असते, शाळेची अपेक्षा असते, गावाची अपेक्षा असते. मी तुम्हाला एवढंही बोलून दाखवलं आहे की गावामध्ये डिजिटल तुमचाही लावला जाईल. बोललो आहे की नाही? तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही 100% सर्वजण पास होणारच आहात, त्याबद्दल प्रश्नच नाही. मी सांगितलं त्यासाठी सुद्धा की तुम्ही अभ्यास केला तर 100% पास होणार आहे. पास होणं सुद्धा अवघड आहे असं मानायचं नाही, असं तुम्ही मनात आणायचं नाही. अवघड असणार आहे का तर आहे, पण जो प्रयत्न करतो त्याला काही अशक्य नसतं. लक्षात आलं का? तेव्हा तुम्ही सगळे प्रश्न सोडवा. जे तुम्हाला पहिल्यांदा बरोबर वाटत आहेत, पटकन सुटणार आहेत ते सोडवा. राहिलेले पुन्हा सोडवायचेच. लक्षात घ्या, या ठिकाणी मायनस सिस्टीम नाही. हां, त्यामुळं काही अडचण येत नाही. जो अचूक पर्याय तुम्हाला वाटतोय ना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काय करा, रंगवा. हां, वर्तुळ जे रंगवायचं ते मॅडमने सांगितले, सरांनी सांगितले त्याप्रमाणे बाहेरून आतमध्ये या. बाहेर गेलं तर मार्क जातो, मार्क मिळत नाही. लक्षात आलं का? त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जालच. हां, त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी धन्यवाद सर. यानंतर स्पर्धा परीक्षा विभाग बंडकर साहेबांना मी विनंती करतो त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या आपल्याला शुभेच्छा द्या. आदरणीय मुख्याध्यापक मोहिते सर, गायकवाड सर, खामकर सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, तुम्ही उद्या सगळेजण परीक्षेला जाणार आहे. बऱ्याचशा सूचना झाल्या आहेत, ठीक आहे, आणि त्या सगळ्या सूचनांचं तुम्ही योग्य पालन करणार आहे. उद्या सकाळी आपण लक्षात घ्या, इथं बरोबर 9 वाजता इथं शाळेमध्ये येणार आहे. त्यामुळं आपल्याला परत जेवायला लवकर मिळणार नाही. लक्षात घ्या, कारण आपण जर बघितलं टाईम जर बघितलं 11 ते 12:30 आपला पेपर आहे, ठीक आहे. पहिला पेपर 11 ते 12:30 आहे. त्यामुळे 12:30पर्यंत तुम्हाला नक्की मध्ये काही खायला वगैरे मिळणार नाही आहे. त्यामुळे सकाळी येताना भरपूर जेवण करून यायचं आहे, नाहीतर तिथंच आपल्याला चक्कर येणं असं काही व्हायला नको. लक्षात परीक्षेच्या अगोदर. त्यामुळे भरपूर जेवण करून या, नाश्ता वगैरे नको, जेवण करून या सर, येतं लक्षात. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्याला इथं 5वीची एक ट्रीप आणि 8वीची एक ट्रीप करावी लागणार आहे, बरोबर का? म्हणजे 6वी आणि 9वीची. त्यामुळे 6वीच्या मुलांना आपण पहिला बांबोड इथं सोडणार आहे, ठीक आहे. त्यामुळं सगळ्यांनीच लक्षात घ्या, 9 वाजता इथे यायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला भावना मी इथं एक वर्ग म्हणून ठेवायला सांगतोय. त्या वर्गाला तुम्ही वाचन करत बसायचं आहे. बाहेर इकडे तिकडे पुढं फिरायचं नाही. ऐनवेळी कुठं तर पडचेला हाताला वगैरे काहीतरी लागेल. लक्षात आलं का? तुम्ही तुमचं पुस्तक असेल, लिखाणाचं साहित्य, पॅड वगैरे सगळं घेऊन या व्यवस्थित. आणि इथं एका वर्गामध्ये भावना सांगतो इथं उघडून ठेवायला लावतोय 9 वाजता, तिथे येऊन वाचन करायचं. आणि ती गाडी आली की मग बरोबर पहिल्यांदा 6वीचे मुलं बसतील, ठीक आहे. माने सर बसवतील तुम्हाला, तुम्ही बरोबर तिथं शाळेमध्ये उतरायचं. तर मॅडम असतील तुम्हाला तिथं जागेवर वगैरे बसवण्यासाठी. लक्षात आलं? तिथं काही अडचण असेल तर तिथं मॅडमांशी संपर्क साधायचा 6वीच्या मुलांनी. आणि 8वीच्या मुलांनी काय करायचं आहे, इथंच तोपर्यंत अभ्यास करत बसायचा, बाहेर अजिबात फिरायचं नाही. लक्षात आलं विवेक? सगळ्यांनी
ठीक आहे. तिथं आतमध्ये अभ्यास करत बसायचं, गाडी आली की पटकन करत बसायचं, तिथं मी असणार आहे तिथं स्थानिक गाडीमध्ये. हां, दुसरं सांगतोय मी सगळं. आणि त्यानंतर काय त्या दरम्यान फिरायचं नाही. हां, तिथं तुम्ही नाही खायला आणायला यायचं, मी जायचं. तुम्हाला सगळी बसवण्याची वगैरे व्यवस्था सगळी व्यवस्थित करतोय. ठीक आहे. त्यानंतर तुमचा पहिला पेपर होईल 12:30 संपेल आणि पुढचा जो पेपर लक्षात घ्या तो 1:30ला, 1 तासाचा तुम्हाला मध्ये गॅप आहे. आणि त्यामध्ये परत तुम्ही तिथं खायला तुम्ही डबा आणणार आहे, बरोबर. डबा, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन यायचं आहे. मास्क घेऊन या, लागलं तर खिशामध्ये ठेवा, लागलं तर तो वापरायचा. लक्षात आलं. त्यानंतर इथं पण लक्षात घ्या, इकडे तिकडे फिरत बसायचं नाही आहे. लक्षात आलं. तर मी मागच्या NMAच्या परीक्षेला बघितलं बघा, मुलं इकडे तिकडे फिरत होती, बरोबर. त्या दरम्यान तिथं लक्ष आपली पण बेशिस्त दाखवायचं नाही आहे. सगळ्यांना ड्रेस कंपल्सरी आहे. ठीक आहे. NMA परीक्षेला आपण तोपर्यंत आपण काय केलं तर लक्षात घ्या, सवलत दिली होती, पण उद्या मात्र सगळ्यांना ड्रेस कंपल्सरी असणार, आपला युनिफॉर्म कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. 8वीच्या मुलांची आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी पण तुम्हाला कंपल्सरी आहे. 5वीची मला वाटतं आयडेंटिटी नाही आहे. ठीक आहे. काही मुलांच्या तर तुमच्याकडे नसतील तर चालेल, परंतु ज्यांच्या आहेत त्याने आयडेंटिटी पण घेऊन यायचं आहे, येतं लक्षात. आणि त्यानंतर तुमचा पुढचा पेपर आहे 1 ते 3 पेपर असणार आहे. ठीक आहे. त्या पेपरला तुम्ही त्याच ठिकाणी तुमचा परत नंबर असणार आहे. आणखी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, रिसीटवर जी लहान मुलं आहेत, आता 8वीच्या मुलांना सगळ्यांना माहीत आहे की सीट नंबर वगैरे कुठं असतो. 5वीच्या मुलांना मी मगाशी सांगितलं बघा की इथं वरच्या कोपऱ्यामध्ये सीट नंबर असतो आणि सीट नंबर लिहिताना सगळं लिहायचं पूर्ण टोटल, MH पुढं काय लेटर आहे की नाही ते पण लिहायचं, नुसतं अंक लिहायचं नाही त्याच्यावर. लक्षात आलं. त्यानंतर सेंटर कर वगैरे त्याच्यावर तुम्हाला त्या सूचना, तिथं तुम्हाला परीक्षक आहेत त्या सूचना परत सांगणार असतात तिथं. लक्षात आलं. ते व्यवस्थित काय सांगतात ते पहिल्यांदा आपण ऐकून घ्यायचं. गडबडीत त्यांनी सांगायच्या अगोदर आपण लिहून ठेवायचं नाही काय पण. लक्षात आलं. ते सूचना सांगतील तुम्हाला. बरोबर 11ला पेपर असतो, पण तुम्हाला अर्धा तास अगोदरच आतमध्ये घेतलं जातं 10:30ला. लक्षात आलं का. आणि त्या अर्धा तास तुम्हाला सूचना द्यायच्या, पेपरवरती लिहिणं, हे सगळ्या सूचना तुम्हाला दिल्या जातील. त्यांचं व्यवस्थित ऐकायचं आहे. त्यावेळी आपण इकडं तिकडं बघत बसतोय आणि काहीतरी चुकवून ठेवतोय. लक्षात आलं का. सूचना कळल्या. मागच्या चूक झाली बघा, सत्यमनं चुकून सस्पेन्शनच गोल रंगवले. लक्षात आलं का. होतं ते गडबडीत, आपण टेन्शनमध्ये असतोय. लक्षात आलं का. त्यामुळे ते सस्पेन्शनच त्यानं गोल रंगवून ठेवलं. तसं नाही करायचं आपण, येतं लक्षात. तर या सगळ्या सूचनांचं सगळ्यांनी सूचना दिल्या त्यांचं आपण योग्य पालन करूया, व्यवस्थित परीक्षेला सामोरं जाऊया. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा विभागासाठी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक, इतर बंधू, या सगळ्यांनी खूप वर्ष म्हणण्यापेक्षा अगदी 2 वर्ष म्हणतोय आपण. तुम्ही 8वीला असताना आपण फॉर्म भरले होते लक्षात घ्या. ठीक आहे. 8वी 2000 बघा 2 वर्षाचा अगदी अवधी झाला. त्यामध्ये सगळ्यांनी अगदी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. उद्या येताना लक्षात घ्या 30 रुपये तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. इथं आल्यावरून काय करायचं लक्षात घ्या, एकानं ते कलेक्ट करा. विवेक तू काय कर, नवीच्या मुलांचं तू कलेक्ट कर. इथं कुलसून तू काय कर, मुलींचे सगळे पैसे कलेक्ट कर. लक्षात आलं का. 30-30 रुपये प्रमाण. आणि 5वीच्या मुलांनी काय करायचं, आणि हरवचेला पैसे लगेच काय करायचं, आलं की पहिल्यांदा ते ड्रायव्हर असतात त्यांच्याकडे देऊन ठेवा सगळ्यांनी पैसे ते 5वीच्या मुलं. हां, तुम्ही पण काय करा, विवेककडे जमा करा. मग लक्षात आलं का. सगळ्यांच्यात किती मुलं आहेत तुम्ही मोजा. ठीक आहे. हां, पाहुणे 9 बरं तुम्ही हो. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळेच पाहुणे 9ला या तुम्ही. लक्षात आलं का. जरा 10-15 मिनिट इकडं तिकडं होतं, पण बरोबर शार्प पाहुणे 9 तुम्ही इथं या. आणि मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कार आणि सानिया तेवढं तुम्ही पालकांसोबत जाणार आहे, बरोबर. तुमचे पालक घेऊन येणार आहेत, परंतु तुम्ही पण काय करायचं, ते वेळेत यायचं. लक्षात घ्या. इथं शाळेत असणारच आहेत भाऊ वगैरे, तरी पण लक्षात घ्या तुम्ही तिथं वेळेत बरोबर शार्प 10ला म्हणजे 10ला तिथं पोच झाला पाहिजे तुमच्या केंद्रावरती. ठीक आहे. आणि इथं वाट बघायला कोणाला लावू नका. लक्षात त्या गाडीवर वगैरे आपल्यामुळं बाकीच्या मुलांना कोणाला वेळ व्हायला नको. बरोबर इथं वेळेत यायचं आहे. ठीक आहे. नाही तर मधूनच कोण तर पालकांना घेऊन गेलाय असं अचानक आता बदल करू नका. त्या दोघांचं तेवढं ठरलंय त्यांचं पहिलाच, त्यांना तेवढं आपण सवलत दिल्या, परंतु बाकीच्यांनी मधूनच काय करून पालकांना जाऊ नका. नाहीतर तुमची तुम्ही बस बसणार आणि तुम्ही तिथंच पोचलेलं असणार अगोदरच. असं काय करू नका. लक्षात आलं का. हां, तसं काही जर झालं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे. फोन नंबर आहे का. हां, तर लगेच फोन करून सांगायचं की काय बदल झाला. बदल करूच नका शक्यतो. लक्षात आलं का. हां,
किती वाजता यायचं? पावणे 9 वाजता. चला का 8:45 शाळेत यायचं आहे. दिले त्यांच्या रिसीट तुमच्याकडे दिले आणि आज गेल्यानंतर एक काम करा, तुमचं पॅड आहे, पॅडला रिसीट वगैरे सगळं लिहून ठेवा, लावून ठेवा. ठीक आहे, सगळं लिखाणात साहित्य वगैरे सगळं आज संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवा. लक्षात आलं का? म्हणजे जेणेकरून सकाळी उठून तुमचं विसरणं वगैरे नाही लक्षात घ्या. ठीक आहे. पेपर झाले की सोमवारी वृत्तपत्रिका आणि तिथं गेल्यानंतर आता सही काय करायचं तिथं तुम्हाला ऐका, तिथं सही तिथं गेल्यानंतर करा. तिथं सुपरवायझर असं त्यांच्या समोर रिसीटवर सही करा. लक्षात आलं? त्यानंतर ते तुमचं पुढचे जे सुपरवायझर ते सही करतील पेपर 1 पेपर 2. सरकार